नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कामगार विभागाचं सरळ सेवा जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई, सरळ सेवा पद्धतीने गट क मधील रिक्त पदे भरती जाहिरात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगितली जाईल. कोणती पदे असणार आहेत, किती पदे असणार आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षा फी किती असणार आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, ठीक आहे. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजावून सांगितली जाईल. तर बघा, कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई यांच्याकडून हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. जाहिरात सरळ सेवा पद्धतीने गट क मधील जाहिरात आहे. तर कोणकोणती पदे आहेत बघा. तर पहिलं पद आहे निरीक्षक. एकूण 62 पदे आहेत. पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. S13 या लेवलचं हे पोस्ट आहे. 35,400 ते 1,12,400. ठीक आहे. पुढे आहे दुसरं पद आहे लेखापाल. एकूण 12 पदे असणार आहेत या ठिकाणी. S13 लेवलचं पद आहे हे देखील. आणि तिसरं जे पद आहे लघु टंक लेखक. एकूण 4 पदे. अशा पद्धतीने 62, 12 आणि 4 तर ही एवढी पदे या ठिकाणी भरली जाणार. कोणकोणती पदे आहेत तर निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंक लेखक. ठीक आहे. तर बघा, हे जे फॉर्म भरण्याची तारीख आहे, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी तर दिनांक 13 मे 2026 रोजी बघा सुरू झालेला आहे ऑलरेडी. 13 मे पासून ते 11 जून पर्यंत अर्ज भरण्यासाठी वेबसाईट या ठिकाणी वेबसाईटची लिंक ओपन असणार आहे. ठीक आहे. 13 मे पासून ते 11 जून पर्यंत लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आणखी काही महत्त्वाची माहिती बघूयात जेणेकरून आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं असेल. ह्याची जी PDF आहे ही PDF आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला अधिकची माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर हे PDF तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला हे PDF अपलोड केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही हे PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती व्यवस्थित बघू शकता. यामध्ये आपण फक्त महत्त्वाची जी माहिती आहे ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे. बघा, दुसरं जे महत्त्वाचं माहिती आहे वयोमर्यादा. वय काय असणार आहे बघा. 11/6/2026 रोजी त्या व्यक्तीचं वय किमान निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक तिन्हीला किती असायला पाहिजे. किमान वय 19 आणि कमाल जे वय आहे तुम्ही 38, 38, 38 या ठिकाणी बघू शकता. आणि बाकीचे जे काही इतर मागासवर्गीय, अनाथ, प्रावीण्यप्राप्त खेळाडू किंवा इतर माजी सैनिक वगैरे तुम्ही त्यानुसार ते बघू शकता. ठीक आहे. किमान वय 19 आणि कमाल वय जे आहे ते या ठिकाणी 38 आणि मागासवर्गीय असाल तर 43, 43, 43. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर आणखी काही महत्त्वाची जी माहिती आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. बघा, निरीक्षक या पदासाठी गट क संवर्गाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी बघा किंवा समतुल्य. आणि म्हणजे तुम्हाला निरीक्षक या पदासाठी तुम्ही कोणत्याही डिग्रीचे विद्यार्थी असाल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग किंवा कोणत्याही इतर डिग्री असेल तर तुम्हाला ते फॉर्म भरता येतं. निरीक्षक या पदासाठी तुम्ही एलिजिबल आहात. दुसरं जे आहे लेखापाल. लेखापालसाठी मात्र विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी. आणि जे विद्यार्थी वाणिज्य शाखेतील आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यासोबत काय सांगितलं परत दुसरं एक अट आहे लेखा क्षेत्रामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव. बघा, BCom प्लस तुम्हाला काय असणार आहे या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ठीक आहे. लेखापाल या पदासाठी BCom आणि तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि तिसरं जे पद आहे लघु टंक लेखक तर त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय सांगितलं आहे की टंकलेखन पात्रता आहे बघा. लघु टंकलेखकसाठी इंग्रजी व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट हे पण तुम्ही पास असणं आवश्यक आहे. तर ही एक अट आहे महत्त्वाचं. शैक्षणिक पात्रता काय तुम्ही या ठिकाणी आत्ताच मी तुम्हाला सांगितलेली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी हे शैक्षणिक पात्रता बघून आणि मगच हे फॉर्म भरायला हरकत नाही. तर बघा, परीक्षाचे टप्पे काय सांगितलंय, परीक्षा घेतली जाणार आहे, सरळ सेवा परीक्षा आहे, एकूण 200 मार्काची ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे. निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक सेम कोणत्याही प्रकारे मुलाखत वगैरे असणार नाहीये. 200 मार्काची परीक्षा असणार आहे आणि त्याच्या बेसवर तुमचं मेरिट लागणार आहे आणि त्या मेरिटमध्ये जर तुमचा नंबर लागलं तर तुमचं या ठिकाणी निवड होणार आहे. आता कसं भरायचं वगैरे काय हे पुढची माहिती आहे. PDF तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी हे अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. किंवा वेबसाईटला देखील हे उपलब्ध आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. काही महत्त्वाची जी माहिती आहे याच्यामध्ये तुम्ही वाचून व्यवस्थित फॉर्म भरा. अजून एक महत्त्वाची माहिती बघा, परीक्षा शुल्काचं भरणा. परीक्षा फी किती असणार आहे? सरळ सेवा परीक्षा आहे. मागास असेल तर 1000 रुपये आणि मागासवर्गीय असेल तर तुम्हाला 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. ओपन 1000 आणि इतर कॅटेगरीतील जे काही कॅन्डिडेट असतील त्यासाठी 900 रुपये इतकी फी असणार आहे. ठीक आहे. तर बघा, आणखी काही महत्त्वाची माहिती आपण यामध्ये बघूयात. परीक्षा पॅटर्न सगळ्यात महत्त्वाचा. परीक्षेची जी योजना आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे ते आपण बघूयात. तर बघा, परीक्षा योजना प्रश्नपत्रिकेची संख्या किती असणार आहे? एकच असणार आहे. सामान्य क्षमता चाचणी, प्रश्न संख्या एकूण 100, एकूण गुण 200. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. असे एकूण 100 प्रश्न, 200 मार्क. आणि प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो कसा आहे? पदवी लेवलची हा दर्जा असणार आहे. आणि परीक्षेचे जे माध्यम आहे, मराठी, इंग्लिश दोन्ही माध्यमातून तुम्हाला हे प्रश्नपत्रिका उपलब्ध असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी किती? 2 तास. 2 तासाचा हा पेपर आहे. आणि हा जो पेपर आहे तो कसा आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण 100 प्रश्न, 200 गुण, पदवी लेवलचं दर्जा असणार आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी जे आहे ते किती? 2 तास असणार आहे. मग आता अभ्यासक्रम काय आहे बघा परीक्षेचं. अभ्यासक्रम आहे मराठी भाषा 30 गुण, इंग्रजी भाषा 30 गुण, बुद्धिमापन चाचणी 30 गुण आणि पुढे सामान्य ज्ञान 30 गुण. त्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि अंकगणित हे देखील 30. आणि शेवटी 5वं जे आहे बघा, अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नियमन व अधिनियम 1981 व महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969. हे तुम्हाला किती मार्काचं आहे? एकूण 80 मार्काचं आहे. अशा प्रकारे एकूण 200 मार्काचं हे परीक्षा पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी महत्त्वाची माहिती आहे आपण यामध्ये बघितली. जी PDF आहे आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तुम्ही बाकीची सर्व माहिती, निवड पद्धत वगैरे सगळं आपल्या या PDF मधून व्यवस्थित वाचून घेऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभाग, कामगार आयुक्तालय मुंबई गट क जाहिरात सर्व सेवाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येतील. ठीक आहे. थांबूया आता. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.